आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वसमत तालुक्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत नगरीतील बौद्ध विहार येथे थायलंड येथून आणलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो बौद्ध विहार पूर्णा तर भदंत पय्याबोधी थेरो खुरगाव नांदेड यांच्या श्रामणेर संघाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला असून प्रथम सत्रामध्ये उपासक यशवंत उबारे यांच्या घरापासून ते वसमत बाजारपेठेतील मुख्य चौकातून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये लहानापासून ते तरुण तरुणी वयोवृद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि बौद्ध विहारात करण्यात आला। यावेळी उपासक उपासिकांना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील देत आशीर्वाद दिले। यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी बौद्ध मूर्तीचे दर्शन घेत उपासक उपासिकांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। तर मारुती क्यातमवार, यशवंत उबारे, राजकुमार एंगडे, प्राध्यापक सुभाष मस्के, विजयकुमार एंगडे, गौतम पारखे, इंजिनियर मुळे, ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे, गौतम मोगले, डॉक्टर चंद्रकांत गायकवाड, श्रीरंग थोरात, राजाभाऊ उबारे, केशव कुंटेवाड, MR कांबळे यांच्यासह महिला मंडळ, पंचशील नगर, हर्षनगर, अशोकनगर, पाटबंधारे कर्मचारी वसाहत, सिद्धार्थ नगरातील उपासक उपासिकांची उपस्थिती यावेळी होती। कार्यक्रम समारोपानंतर लगेच सर्वांना खीरदान आणि भोजनदानही देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत उबारे यांनी केले। तर या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवली होती। उपस्थितीमध्ये आज आपल्या इथं गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना होत आहे। शांतीचा संदेश हा गौतम बुद्धांनी आपल्याकडे दिलेला आहे। बुद्ध म्हणजे बुद्धिमान आणि त्या बुद्धीचा उपयोग तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला भोजनाला करण्यासाठी आज आपल्याला भंतीजीने मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे। भंतीजी आज वसमतला झाली 15 दिवसापूर्वी उभारे साहेब असतील आणि सगळ्यांनी माझ्या जन्मगाव बाबुलगाव येथे सुद्धा मी बौद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे। उद्या राजापूर आणि नंतर आमचं नाहक या ठिकाणी सुद्धा बुद्ध मूर्तीची स्थापना होणार आहे। फक्त आम्ही त्या मूर्तीची स्थापनाच नाही तर बौद्ध म्हणजे बुद्धिमान हे सुद्धा विचार सगळ्या भोजनामध्ये पोहोचवण्याचं काम हे निश्चित करतोय। एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंगोली जिल्ह्यातील या वसमत शहरामधील बुद्ध विहारामध्ये थायलंड येथील तथागत भगवान बुद्धाची गोल्डन कलरमध्ये सुंदर अशी ध्यान मुद्रा यशवंतराव उबारे साहेबांनी बुद्ध विहाराला दान दिलेली आहे। आणि आज महाधम्म रॅली म्हणजे बुधवाड्यापासून त्याच्या घरापासून ते बुद्ध विहारापर्यंत या ठिकाणावर बुद्ध विहारामध्ये संपन्न झालेली आहे। तथागत भगवान बुद्धाच्या पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय गुरु पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्कवी यांच्या हस्ते बुद्ध वचनाने संपन्न झालेली भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणावर आंबेडकरी चळवळीतील धाडसी युवा नेते राजकुमार एंगडे आहेत। आमचे ज्येष्ठ नेते इथं डॉक्टर क्यातमवार साहेब इथं आहेत, विजयकुमार एंगडेही होते। या ठिकाणावर प्राध्यापक मस्के सर होते, ॲडव्होकेट तेलगोटे साहेब होते, श्रीरंग थोरात होते आणि विशेष म्हणजे खांडेगावची उपासक मंडळी ज्याने 2 एकर जागा काल परवाच दानही केलेली आहे ती सर्व मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती। हजारो उपासक उपासिका आजच्या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणावर उपस्थित राहिली। धम्मदेशनेचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे। भगवान बुद्धाने जगाला शांततेचा मानवतेचा संदेश दिलेला आहे। करुणेचा, मैत्रीचा, शील, सदाचाराची शिकवण ही भगवान बुद्धाने जगाला दिलेली आहे। आणि त्यामुळे म्हणजे आज सुद्धा जगातल्या लोकांना युद्ध नको तर बुद्ध हवा हे म्हणण्याची वेळ आहे। कारण बुद्धाने युद्ध थांबवण्यासाठीच म्हणजे ग्रहत्याग केलेला, राजपाट सोडलेला आहे।
जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी राजपाट सोडलेला आहे आणि जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे। तर ही शील सदाचाराची शिकवण प्रत्येक मानवाने, मानव जातीने त्याचा स्वीकार करावा, अवलंबावावी आणि दुःखातून मुक्त व्हावं। शील सदाचार पालन केल्याच्या नंतर मनुष्य सुखाने झोपतो, सुखाने वावरतो। हे सुख आपण विचाराने, बुद्धाच्या विचाराने आपण प्राप्त करू शकतो। त्यामुळे आपण ते विचार स्वीकारून आपण आपल्या जीवनात कल्याण साधून घ्यावं। सर्वांचं मंगल। काय झाला? सर्व बुद्ध बांधवांना विनंती करण्यात येते की तुम्ही महार म्हणजे शूरवीर आहेत, शूरवीरासारखं जगायचा विचार करा आणि दारू पिऊ नका, गुन्हा करू नका, घाणकामं करू नका आणि चूक वागू नका। चांगलं वागून मी बुद्धाचा आहे म्हणा। अगर तुम्ही चांगले वागत नसाल तर तुम्ही बुद्ध धर्म सोडून द्या। तुम्ही म्हणता की माझी कोणती जात घ्यावं, तर कावळा जात घ्या आणि त्याच्यावर तुम्ही जगा। आज वसमत शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या परिसरात या आसेगाव चौकामध्ये वसमतच्या सर्व उपासक उपासिका मंडळींनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्याच पद्धतीनं विहार उभं केलं आणि आज वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या निमित्तानं रीतसर बुद्ध मूर्तीची, थायलंडवरून आणलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली। यशवंतराव उभारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी स्वतःच्या दानातून ही मूर्ती उभी केली आणि दान केलेली आहे। फार मोठं कुशल कर्म आज या पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेलं आहे आणि जगाला, मानव जातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्धाच्या धम्माची आवश्यकता आहे, बुद्धाच्या विहारांची आवश्यकता आहे, प्रबोधनाची आवश्यकता आहे। त्याकरिता म्हणून हे एक आज वसमतमध्ये छानपैकी विहार भविष्यामध्ये मोठं रूप निर्माण होईल, भविष्यात मोठा प्रकल्प उभा राहील। आज छोटेखानी जरी असेल तर निश्चितपणाने हे ठिकाण एक बौद्ध धम्माच्या प्रशिक्षणाचं केंद्र निश्चित भविष्यात बनेल अशी आम्हाला आशा आहे। या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। मी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या विद्यमाने सर्व उपासकांना बुद्ध जयंतीच्या शुभकामना। धन्यवाद।